दाभाडी येथे नुकतीच सरपंच पदाची निवडणूक पार पडली। सदरील निवडणुकीत प्रतिपक्षाला 5 तर जयस्वाल यांच्या पक्षाला 7 मते मिळाली। बीबी लहाने मंडळ अधिकारी, डी गायकवाड ग्रामसेवक, KY पठाण तलाठी यांच्या उपस्थितीत सरपंचपदी नंदाबाई रावसाहेब जयस्वाल यांची निवड करण्यात आली। PD भेरे, मराठवाडा टीव्ही रिपोर्ट, बदनापूर। जागतिक महिला दिनानिमित्त मेळाव्याचे आयोजन दीनदयाळ अंत्योदय योजना अंतर्गत करण्यात आले। या मेळाव्यात बचत गटांना प्रशिक्षण देण्यात आले। तसेच महिलांनी तयार केलेल्या वस्तूचे प्रदर्शन हे स्टॉलच्या माध्यमातून पाहावयास मिळाले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष शैलेजा ओझा, नगरसेविका, प्रमुख पाहुणे म्हणून नानासाहेब कामठे, स्वाती वाकोडे, मनीषा मस्के, सारिका शेंडगे आदीसह बचत गटातील महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता। गुणवंत कांबळे, मराठवाडा टीव्ही रिपोर्ट, गंगाखेड। स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत गंगाखेड नगरपालिकेचा जिल्ह्यात पहिला तर देशात 52वा क्रमांक। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्ली येथे झालेल्या निवडीत गंगाखेड नगर परिषदेचा 52वा क्रमांक। नगर परिषद स्वच्छता अभियंता सर्वेक्षणात 4000 पैकी 2229.44 गुण मिळवून सर्वेक्षण अधिकाऱ्यांकडून गंगाखेडला देण्यात आले होते। नागरिकांच्या सहकार्यामुळे आणि अधिकारी मयुरी पाटील, पवन शिगोटे, शेख गफार आदींनी आपले कर्तव्य चोख बजावल्याने हे यश मिळाले असल्याचे नगराध्यक्ष विजय तापडिया यांनी सांगितले। या निकालामध्ये गंगाखेड नगर परिषद आपण जे झोनिंग वाईज जे रँकिंग केलेलं आहे त्याच्यामध्ये गंगाखेड नगर परिषद 52व्या क्रमांकावरती आहे। म्हणजे आज पूर्वी आपण गंगाखेड नगरपालिका 100च्या यादीमध्ये कुठेही नव्हतो। आज गंगाखेड नगर परिषदेने चांगल्या प्रकारे स्वतःची प्रगती करून आपण देशात 52व्या क्रमांकावरती आहोत। आपण आपल्या राज्याचा जो रिझल्ट आहे हा अजूनपर्यंत डिक्लेअर झालेला नाहीये। या 52 क्रमांकाच्या रँकवरून आम्हाला अपेक्षा आहे की आपण राज्यात नक्कीच पहिल्या 25च्या यादीमध्ये आपण असणार आहोत। निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 वेळापत्रक घोषित केले आहे। आज हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर पत्रकार परिषद घेण्यात आली। यामध्ये 18 एप्रिल रोजी निवडणूक तर 23 मे रोजी निकालाची तारीख जाहीर करण्यात आली। सोबतच निवडणूक आयोगाच्या मार्फत विविध पथके, मतदान केंद्र व कर्मचाऱ्यांची नियुक्ती संख्येविषयी माहिती देण्यात आली। सार्वजनिक जागेचा गैरवापर अजिबात नाही केला जाणार नाही। जसं बस स्टँड झाला किंवा गेस्ट हाऊस झाला किंवा इतर काही शासकीय इमारत सार्वजनिक जागेची सार्वजनिक वापराची जर काही इमारत खाजगी संपत्ती सुद्धा या निवडणुकीमध्ये EVM सोबत VVPAT प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे अशी माहितीही देण्यात आली। 10 मार्च पासून आचारसंहिता लागू झाल्याचेही यावेळी घोषित करण्यात आले। बॅलेट युनिटमध्ये तर आपल्याला पहिले दिसणार की मी जे मत टाकला, ज्याच्यासाठी मत टाकला, या सिम्बॉलवर मी बटन दाबला, तर सगळी माहिती एक स्लिपमध्ये प्रिंट होऊन मतदाराच्या समोर डिस्प्ले होणार। 7 सेकंदासाठी जे 7 सेकंद खूप असतात ते बघायला मी जे मत टाकलं ते बरोबर नोंदवला गेला की नाही। आणि एकदा खात्री झाल्यानंतर 7 सेकंद नंतर तो स्लिप आपोआप कट होऊन आणि व्हीव्हीपॅटच्या बॉक्समध्ये गिरणार। ज्ञानेश्वर उंडाळ, मराठवाडा टीव्ही रिपोर्ट, हिंगोली। बाबुलतारा, तालुका परतूर, जिल्हा जालना येथे मजुरांनी काम करणारी JCB अडवली। या गावामध्ये एकूण 484 मजुरांनी मनरेगा अंतर्गत कामाची मागणी केली आहे, परंतु अधिकाऱ्यांमार्फत काम मजुरांना देण्याऐवजी JCB लावल्या जात आहे। या दुष्काळग्रस्त परिस्थितीत हाताला काम नसल्याने कसे जगावे असा प्रश्न करीत मजुरांकडून JCB अडवण्याचा प्रकार बाबुलतारा येथे घडला आहे। तुकाराम राठोड, मराठवाडा टीव्ही रिपोर्ट, जालना। माजलगाव येथे मराठा भवनाची गेल्या 1.5 वर्षापासून मागणी केली जात होती। नगरपालिकेमध्ये एकमताने ठराव मंजूर करून
जागा उपलब्ध करून दिल्याचे नगराध्यक्ष सहाल चाऊस यांनी सांगितले. आमदार आर.टी. देशमुख यांच्या हस्ते मराठा भवनाचे उद्घाटन करण्यात आले. आमदार निधीतून 10 लाख रुपये मराठा भवनासाठी देण्याचे आश्वासन यावेळी आमदार आर.टी. देशमुख यांनी दिले. इथल्या तरुणांना मनापासून धन्यवाद दे. मग आता मी सांगितलं, राजेंद्र असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, की यांच्या मनामध्ये ही एक भावना आली की आपण कुठेतरी मराठा समाजासाठी एक भवन बांधावं, कुठेतरी विचाराची देवाणघेवाण व्हावी, गोरगरीब माणसाला जर कुठे अडचण आली तर त्याचं इथं काही कार्य व्हावं, ही भावना किंवा हे स्वप्न बघणं साधी गोष्ट नाही. तुम्हालाच व्हायचंय. 10 वर्षापूर्वी मराठा आरक्षणाच्या म्हणजे समन्वय समिती, मराठा आरक्षण समन्वय समितीचे त्यांना अध्यक्ष केलं नाही. म्हणलं तुम्हाला अध्यक्ष व्हायचं, तेव्हा लहान होते, परंतु त्याने ती जबाबदारी पेलली आणि आपलं कार्य व्यवस्थित चालू ठेवलं. आणि भविष्यात सुद्धा मी तुम्हाला सांगेन की तुमचं जे कार्य आहे ते कार्य चालू ठेवा. मग उद्या आमच्या पक्षाच्या विरोधात तुम्हाला बोलायची वेळ आली तर आम्हाला राग येणार नाही. दत्ता आळणे, मराठवाडा टीव्ही रिपोर्ट, माजलगाव. काही दिवसापूर्वी मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे यासाठी संजय ताकतोडे यांनी पाली येथील जलाशयात जलसमाधी घेतली. सोबतच लहुजी साळवे आयोगाची शिफारस यावरून मानवी हक्क अभियान व बहुजन मजूर पक्षाच्या वतीने सरकारच्या विरोधात निषेध करत 2 तास रस्ता रोको करण्यात आला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दत्ता कांबळे यांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. यावेळी रवी दळवी, राशीद शेख, कृष्णा चांदणे, मदन हातागळे यांच्यासह मानवी हक्क अभियान व बहुजन मजूर पक्ष यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.